राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला असताना राज्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे। महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे। अनेक ठिकाणी वादळी वारा आणि विजेंचा आवाजासह पाऊस पडत आहे। सोमवारी सायंकाळी जळगावमध्ये विजेंच्या आवाजासह अवकाळी पाऊस झाला। या दरम्यान शेतात पिकाची राखण करण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय नातवाच्या अंगावर वीज पडल्यामुळे जागीच मृत्यू झाला, तर आजोबा गंभीर जखमी झाले आहेत। ही घटना जळगाव तालुक्यातील धानवड परिसरामध्ये घडली आहे। 15 वर्षीय अंकुश विलास राठोड असं मृत मुलाचे नाव असून 65 वर्षीय शिवाजी जगराम राठोड असं जखमी आजोबाचे नाव आहे। त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेबाबत अशी माहिती मिळाली आहे की अंकुश राठोड हा मुलगा आजोबा शिवाजी राठोड यांच्यासह नेहमीप्रमाणे शेतात पिकाची राखण करण्यासाठी गेले होते। सोमवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास अचानक विजांचा अवकाळी पाऊस सुरू झाला। त्यावेळी धानवड ते भवानी खोरा रस्त्यावर असलेल्या शेतात वीज कोसळून अंकुश राठोड या मुलाचा मृत्यू झाला, तर आजोबा शिवाजी राठोड हे भाजले गेले। ही घटना आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी राठोड यांच्या कुटुंबियांना माहिती दिली। या घटनेनंतर नागरिकांनी अंकुश राठोड आणि आजोबा शिवाजी राठोड या दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले, मात्र तत्पूर्वीच अंकुशचा मृत्यू झाला होता, तर गंभीर शिवाजी राठोड यांच्यावर उपचार सुरू आहेत। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू कांदा पिकांना याचा फटका बसणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे।